हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूयात आलूचे पराठे। त्यासाठी सर्वात अगोदर आपण घेऊयात बटाटे, 4 मोठे बटाटे। त्याला आधी आपण छिलून घेऊयात, म्हणजे सोपं पडतं। सर्वात अगोदर आपण बटाट्याची साल काढून घेऊयात। मग आपण बटाटे उकळायला ठेवूयात। तुम्ही बघू शकता सर्व बटाट्याचे साल काढलेले। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। याचं पाणी काढून टाकून घेऊया। या बटाट्याला 2 भाग करूया बटाट्याचे, म्हणजे लवकर उकडते। कुकर घेऊया। कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवूया। आवश्यक तेवढं पाणी टाकू। मला हवा असेल तर तुम्ही पातेल्यात पण शिजू घालू शकता। कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये छान बटाटे मऊ होतात आणि लवकर पण होतात। जर आपल्याला घाई असेल तर आपण कुकरमध्ये लावूया। आपले बटाटे तिथे शिजत आहेत तर आपण फोडणीची तयारी करून घेऊ। 10-12 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तिखट टाका, जास्त मिरच्या टाका। कमी तिखट असेल तर कमी मिरच्या टाका। मी एवढं टाकते कारण की ह्या सपक मिरच्या आहेत। ह्याला छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बघू शकता छान बारीक झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। गव्हाचे पीठ चांगले चाळून घेऊ। चवीनुसार मीठ टाकू पिठामध्ये। छान आता पाण्याने मळून घेऊ। थोडं पाणी टाकत छान घट्टसर मळून घेऊ। नंतर आपण त्याला मऊ करू। आधीच जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं पीठ, नंतर जास्त पातळ होतं। शिट्टी जासपर्यंत इथं पीठ छान मऊ करून घेऊ। छान मळलेलं आहे। आता ह्याला चांगलं पाणी आणि तेल लावून मऊ करून घेऊ। असं एकजीव करायचं, छान मऊ करायचं पीठ। म्हणजे आपले चपातीला पण असं मऊच करून घ्यायचं, म्हणजे आपली चपाती पण छान होते। मऊ मऊ असते पराठ्याला पण छान मऊच करून घ्यायचं। थोडंसं तेल टाकून मऊ करून घेते। पीठ छान मऊ झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। तर आपण बटाटे शिजलेत का बघू। ताट टाकून ठेवून घेऊ। बटाटे छान शिजलेले आहेत, आपण बघू। बघू शकता छान मऊ झालं। हे सर्व एका प्लेटात आपण काढून घेऊ। त्याला चांगलं स्मॅश करून घेऊ। बघू शकता छान स्मॅश झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी सर्वात अगोदर असे भांडं घ्या। गॅस चालू करा, बारीक गॅस करा। छान याला गरम होऊ द्या।
छान गरम झाल्यानंतर आता आपण ह्यात तेल टाकून घेऊया. दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्याला छान कडकडीत गरम झालं की मग यात मोहरी, जिरे आणि आपण जे लसूण आणि हिरवी मिरची वाटली होती ती टाकूया. तेल चांगलं गरम झाले. आता आपण ह्यात मोहरी टाकू. मोहरी छान तडतडली की मग त्यात जिरे टाकू. लसूण आणि मिरची छान परतली आहे. आता आपण ह्यात हळद टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू. छान मिक्स करू. आता हा तडका आपण बटाटा स्मॅश केलाय त्यात टाकून घेऊ. आता ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. कोथिंबीर जरा जास्त टाकू. कोथिंबीरने पराठ्याला खूप छान मस्त चव येते. मला जास्त कोथिंबीर आवडते म्हणून मी जास्तच टाकते. टेस्ट पण छान येते. आता ह्या साराला मिक्स करून घेऊ. हाताने करू शकता किंवा चमच्याने पण करू शकता. मी हातालाच करते. आता छान एक मिक्स करू, एकजीव करू आणि आपण झाले आपले पराठ्याचं सारण तयार. आपण पराठे करून घेऊ. मिरची तिखट नव्हती म्हणून मी थोडंसं लाल तिखट टाकते. पण आता सगळं मिक्स करून घेते. बघू शकता किती छान कलर आलाय, किती छान ते कोथिंबीरला किती छान दिसते आपलं सारण. मस्त. चला आपण पराठे करायला सुरुवात करूया. त्या सर्वात अगोदर आपण तवा ठेवून घेऊ गॅसवर. तो तवा गरम होतो. तर पीठ पण छान मऊ झाले. चला मग आपण सुरुवात करूया. एक गोळा घेऊया. त्याला चांगलं मऊ करूया, गोल करूया. थोडंसं पीठ लावून घेऊया. असं छान असं वाटी करून, पिठाची वाटी तयार करून घेऊ. त्यात सारण घेऊ. पीठ टाकू आणि असं अलगद हाताने असं गोल फिरवत राहायचं. दाबून असं असं करायचं. अलगद हाताने करायचं. 。
पीठ लावून घ्यायचं. चला तर मग आता लाटू. छान अलगद हाताने लाटायचं. थोडं फुटू शकतं पण ठीक आहे, पण टेस्टला खूप छान लागतं. पीठ लावलं असं लाटून घ्यायचं. जिथून जाड दिसेल तिथून लाटायचं. एक समान लाटून घ्यायचं. थोडासा पराठा जास्त जाडच असतो, पातळ नसतो, त्यामुळे आपण इथे जाडच ठेवणार आहे, जास्त पातळ नाही करणार. पराठा आपला तयार आहे. चला आता गॅस तव्यावर टाकूया. तवा छान गरम झालेला आहे. आता आपण याला तूप लावून घेऊया. तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल लावू शकता, पण तुपानं पराठ्याला खूप छान चव येते. बघू शकता पराठा तयार आहे. पलटून घेऊया आता. एक साईडने घ्यायला होऊ शकतं. आणि थोडंसं तूप लावूया. या साईडने पण तूप लावून घेऊया. पराठा बनवून तयार आहे. मस्त गरम गरम असंच खायला या. आपला पराठा बनवून तयार आहे. दहीसोबत किंवा सॉससोबत आपण खाऊ शकतो. खूप टेस्टी झाला आहे. प्लीज नक्की करून पहा आणि कसं झालं आहे कमेंट करून सांगा. लाईक, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.